आज मी तुम्हाला चिकन बिर्याणीची रेसिपी दाखवणार आहे, जी माझ्या मम्मीने बनवली होती. सर्वात प्रथम मी 2 किलो चिकन घेतलं होतं. त्याला मस्त स्वच्छ धुवून घेऊन त्याच्यात आलं लसूणची पेस्ट, मग थोडं लाल मिरची पावडर, हळद पावडर, गरम मसाला, धने पावडर आणि मग आपला जिरे पावडर, हा बिर्याणी मसाला, थोडंसं तेल, हे कोथिंबीर आणि पुदिना आम्ही बारीक चिरून घेतला होता आणि थोडंसं दही, थोडासा लिंबाचा रस, मीठ चवीनुसार. ह्याला आपण छान मस्तपैकी मिक्स करून घ्यायचं आहे. आणि हे बघा, आपलं चिकन मस्त मसाला सगळीकडे लागलेला आहे. आता आपण पुढची प्रोसेस बघतो आहे. कांदा मस्त त्याचा बरिस्ता करायला घेतलेला आहे. आम्ही इथे भात ऑलरेडी शिजवून घेतला होता, कारण टाईम नव्हता इतका. आपण ते एका पातेल्यामध्ये मसाला बनवण्यासाठी खडा मसाला तेलात टाकलेला आहे. मग ही कांद्याची पेस्ट टाकत आहोत. ह्याला आपण छान मस्त परतून घ्यायचं आहे. ह्याचा जोपर्यंत अरोमा असं स्मेल मस्त येत नाही तोपर्यंत. आणि मग त्यानंतर आपण टोमॅटोची प्युरी टाकलेली आहे आणि जी राहिली होती ती थोडीशी आलं लसूण पेस्टसुद्धा आपण ह्याच्यात टाकणार आहोत. मग परत जे बेसिक मसाले होते ते आपण सेम रिपीट करणार आहोत. हळद, धनेपूड, गरम मसाला थोडं क्वांटिटी कमीमध्ये घालणार आहोत, कारण आपण ऑलरेडी चिकनला लावलेलं आहे ते. आता हा आपला परत एक थोडासा बिर्याणी मसाला आम्ही टाकला आहे. आता हे संपूर्ण मॅरिनेटेड चिकन जे आहे ते टाकतो आहे. चिरलेली पुदिना आणि कोथिंबीर आपण ह्याच्यात टाकणार आहोत. आणि मस्त आपलं चिकन आता हे शिजून रेडी झालेलं आहे. बघताय तुम्ही किती मस्त त्याची ग्रेव्ही वगैरे छान अशी दिसते. कलर पण खूप छान असा दिसतो आहे. आता आपण ह्याचं लेयर्स लावायला घेतो आहे. पहिले मी एक टोपामध्ये थोडासा भात ऑलरेडी थोडा टाकला होता, कारण आपला मसाला खाली चिटकू नये म्हणून. थोडासा मसाला आणि मग परत वरती भात आणि जे बरिस्ता आपण बनवला होता, कोथिंबीर, पुदिना जे राहिलेलं ते मी परत सेम असं प्रोसेस केलेलं आहे. एक लेअर भाताची, एक लेअर मसाल्याची, परत एक लेअर भाताची आणि परत चिकनचा मसाला आपण असं टाकून फायनल लेअर कंप्लीट केलेला आहे. बघताय तुम्ही. आता परत आपण ते ऑनियन जे फ्राय करून घेतलं होतं ते रिपीट आपण टाकून, जे राहिलेले होते पुदिना आणि कोथिंबीर ते आपण रिपीट टाकले. हे मी जरा केसर दुधामध्ये थोडं भिजत ठेवून घेतलं होतं, तर ते आपण टाकणार आहोत. आता आपण थोडंसं एक वाफ देतो आहे त्याला. बघताय आपली बिर्याणी खूप छान अशी मस्त कलरफुल आणि इतका मस्त सुगंध येत होता याचा. बघताय त्याचा कलर वगैरे इतका छान आला आहे. आपण सर्व करूया. खूप छान झाली होती बिर्याणी. तुम्ही पण नक्की ट्राय करा आणि कळवा आम्हाला की कशी झाली होती.